थोडाफार कचरा काढलेला आहे ना बागेतला, तो पण जाळायचा आहे. शहाणी पोर आहेत ती ग माझी वासर. थोडा तुरट लागतं अजून. हा बघा जाम घेतलाय खायला. काम करून करून भूक लागली, त्याच्यामुळे आता जाम काढल्याने खाल्ले. आणि फायनली मिरचीचं सगळं भाजून बिजून झालेलं आहे. आणि पसारा बघा किती झाला आहे. आता हे सगळं आवरायचं आहे. सगळीकडे राडा झाला आहे. आणि थोडीशी मिरची बघा भाजलेली आहे. ती जरा म्हटलं ऊन आलं होतं ना, थोडं जरा ऊन दाखवलं चांगलं असतं ना, त्याच्यामुळे उन्हात टाकली होती. आता थोड्या वेळाने ती भरून घेणार. आणि हे बघा हे सगळं आपलं मांडव होतं ते काढलेलं आहे ना, कसं रिकामी झालं आहे. पण तिकडचं झाडायचं ना अजून बाकी आहे. आज पण काही वेळ नाही, आज पण सगळं हे मिरचीच्याच वेळ गेला सगळा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मसाल्याचं 1-2 दिवस लेट करायचं होतं, पण मी तयारी सर्व केली होती. आणि आम्हाला माहिती पडलं ते डंकेवालेत ना, ते 5-6 दिवस कुठेतरी जाणार आहेत बाहेर. आणि त्याच्यामुळे मग त्यांना मी फोन केला होता. तर ते म्हणाले की तुम्ही आज आणलात तर तुम्हाला लगेच कुटून देतो, नाही तर 5-6 दिवस थांबावं लागेल. आणि ते वातावरण असं आहे पावसाचं वगैरे काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मग विचार केला की नको 5-6 दिवस थांबण्यापेक्षा म्हटलं पटकन सगळं आपलं करूया आणि देऊया. आणि त्याच्यामुळे रात्री अर्धी तयारी केली. म्हणजे गरम मसाले रात्री सगळे मोजमाप करून ते रात्री ना 10-10:30 काहीतरी भाजून घेतले मी गरम मसाले. आणि त्याच्यानंतर आता सकाळी 6 वाजता उठून आता ही मिरची सगळी भाजून घेतलेली आहे आम्ही लोकांनी. आणि झालं आहे सगळं. आता फक्त वजन करून आपल्याला ते थोड्या वेळाने डंक्यावरती घेऊन जायचे. अजून वेळ आहे. आता सगळ्यात आधी काय करते, सगळं इथे पडवी वगैरे झाडून घेते. आज बागेतलं काय काम नाही केलं आणि होणार पण नाही, कारण खूप वेळ गेला. म्हणजे सकाळी 6 वाजता सुरुवात केली. आता वाजले किती 9 वाजून गेले ना, 9 वाजून गेले मला एवढं सगळं व्हायला. तरी पण खूप अशी घाईघाई केली. रात्री अर्ध केलं म्हणून आता लवकर तरी झालं, नाहीतर लवकर झालं नसतं. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं झालं. आता जाते घरामध्ये, जेवणाचं बघते आधी. बाकी झाडलोट वगैरे सगळं ह्या दोघांनी करून टाकलेले आहे, त्याच्यामुळे घरातलं सगळं आवरून झाले. फक्त आता नाश्ता जेवण सगळं ते करायचं आहे. तर अशी सगळी घाईघाई होते. मसाल्यासाठी थोडीशी घाई केली आज. सध्या वातावरण पण असं आहे, पावसाळी ढगाळ वातावरण असतं, ऊन असतं. त्याच्यामुळे म्हटलं उगाच रिक्स नको, उगाच 8 दिवस थांबून राहण्यापेक्षा म्हटलं हे थोडीशी जरा आपले हाल थोडेसे होतील, घाईघाई म्हणजे गडबड होईल, पण म्हटलं वेळ गेलं बरं. आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता ही घाई सगळं केलेली आहे. चल आता हा पसारा आवरून घेऊया. त्याच्या आधी मी हा बघा आपला वाघ्या कुठली बागेमध्ये फिरतोय. ए बोक्या चल घरात, आता झोपला होता मगाशी. चला जेवायचं ना आता. त्यांचं चिकन ठेवलं आहे आता गरम करत चुलीवरती. आणि हा बघा शेरू तो बघा कोपऱ्यामध्ये घुसून बसलाय. मगाशी ते बेडवरती झोपलेला होता. शेरू ए शेरू कुठे घुसलाय शेरू आमचं, बघू दे. तो बघा शेपटी आलते. कुठे आमचं शेरू? खाऊ खायच्या खाऊ येते. चल ये. सकाळपासून त्यांना मी घेतलेलंच नाही आज, कारण सकाळी उठली ना तीच माझ्या कामाच्या मागे मिरची भाजायला घेतली. आज काय नाही, कुठं नाही गेलेली. उठली ती सरळ चुलीकडे गेली ना, वेळेत झालं नसतं ना म्हणून. चल ये खाऊ येते. चल केक खायचा, खाऊ गोड गोड खाऊ येते. चल ये. चला आता पहिल्या मिनटं हाय त्यांचा खाऊ. हां चला खाऊ खाऊया. चल खाऊ खायच्या, केक खायच्या. बघा कशा लाडत आले वाघे, आपल्या लाडत आले. वाघ्याला देऊ, तुला नको आहे बघ. ऐकतो या तुला खाऊ नको, वाघ्याला एकट्याला देऊ. ये चल इकडे ये खाऊ देते. ये चल ये. त्या बेडच्या खाली थंडावा असतो ना, म्हणून तिकडे जाऊन बसलेत. आता वाजलेत की 9 वाजलेत तरी इतकी गरम होते. 9 वाजताच कोण नाही प्यायला. रात्री जेवलेला पोटभर तो चिकनचं सूप बीप. कुणाला ते केकचा बाबा हे दे रे तिकडे बा, आहे त्याच्यावरती केक येतो दे. मग मिल्कशेक कसा खाईल? काय पाहिजे माझ्या बागूला? काय पाहिजे? खाऊ खायच्या. हां वाघ्याची लाडीगोडी बघा कशी. हां राहू दे, आली मी तिकडचं झाडायला.
जरा 2 मिनटं त्याला रिलॅक्स होते. हा बघा आमच्या खाऊ, हा बघा एकच केक आहे आपल्याकडे, ह्या दोघांना देते आता. वाग्या शेरू आहे बघ, हा थांब थांब, दोघांना एकच आहे बाबू, दोघांना अर्धा अर्धा, थांब आवरा, दोघांना अर्धा अर्धा. हा बघ शेरू, हा बघ खाऊ आहे, ये लवकर, वाग्या खाईल, ये लवकर ये लवकर, वाग्याला देऊ, ये लवकर बाहेर. माझा फोन नीट उभा राहत नाही. दोघं पण आलेत बघा केकच्या आमिषाने, शेरू पण आला आणि वाग्या पण आला, त्यांची नजर बघा. कोणाची शेपटी, आता खाली बसायचं, एकदम गुड बॉय बनायचं, एकदम गुड बॉय बनायचं. हा घ्या खाऊ खा. चला आता मी ना ह्यांचं पहिला कुकर लावते, वाग्या शेरूचा भाताचा. खायचं नाही, चाटून घे कागद. हा चला 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 जेवण बनवूया. बस बस बस, छी छी नाही खायचं, कागद आहे खायचं. चला 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 चला, बस झालं चला. आणि चला खप्पा. आता मी सगळ्यात आधी पहिला कुकर लावून घेते. मसूरची आमटी आणि भात, म्हणजे वाग्या शेरू यांना भात हवाय ना, आणि दुपारसाठी मसूरची आमटी, म्हणजे शॉर्टकटमध्ये आज जेवण. कारण मिरची भाजताना ना जाम थकायला होतं, त्याच्यामुळे पटकन कुकर लावून घेते. आणि देवाची पूजा चालली आहे आमच्याकडे. कुणालने आंघोळ करून घेतलं नाही, आता देवपूजा करतोय तो. फुलं वगैरे सगळी त्याने त्यात काढून घेतली. त्याला म्हटलं ते काम कर तू, पहिला आधी वाग्या शेरूची तयारी करते. आंघोळीला जायचं होतं आधी, अंगाची जळजळ होते, पण म्हटलं ह्या दोघांचा परत खायला पाहिजे टाईम आहे ना वाग्या शेरूचा, परत मग लेट होईल, त्याच्यामुळे म्हटलं आधी कुकर लावते आणि मग आंघोळीला जाते. बाहेर थोडाफार कचरा काढलेला आहे ना बागेतला, तो पण जाळायचा आहे. म्हटलं ऊन आहे तर तो कचरा पण जाळता येईल लगेच, थोड्या वेळाने ते पण काम करायचं आहे. कुकर रेडी. तर हे बघा, हे अख्खे मसूर, त्यात टोमॅटो टाकला आहे चिरून, आणि हा भात. आणि हा भात आहे ना 2 टायमाचा एकदम लावून घेतला आहे. 1 मिनटं जरा व्यवस्थित करते. बसलं व्यवस्थित. चला कुकरमध्ये रिंग पण लावली. पहिलं ना हे टाईट का बघू दे. हा वायसर आहे ना कधी कधी ढिल्ला होतो आणि मग ना वाफ जाते. 2दा म्हणजे चेंज करून घेतल्या तरी पण ते इकडे बरोबर वस्तू मिळत नाही, त्याच्यामुळे. चला कुकर आता होऊ दे. देवा, ही बघा मोगऱ्याची फुलं किती निघालीत. कुणाला म्हटलं थोडीशी फुलं ठेव त्या डब्यामध्ये भरून, ती मोठीवाली आहेत ना ती ठेवून दे, गजरा वगैरे बनवताना होईल. आता मी आली होती जरा बागेमध्ये फेरफटका मारायला. तुम्हाला मी केळे दाखवते. ही बघा पोसवलेली वेलची केले. आता ऊन आले ना त्याच्यामुळे बघा व्यवस्थित काही दिसत नाही. तिला ना पाणी बिणी घालावं लागेल. इथे बघा पाणी नाही ना आता. आणि हे बारीक बारीक रोपं उगवायला सुरुवात झालेली आहे. हे काय काढून टाकायचे आजूबाजूचे. हे आजूबाजूचे काढले ना तर ही केळी ना व्यवस्थित होईल. नाहीतर मग काय होतं, हे जवळजवळ असले ना की म्हणजे ह्या केळीची वाढ नाही होणार मग भरपूर फळांची. त्याच्यामुळे हे ना आता हे कटिंग केलं त्याशी तरी पण आलं आहे परत. ते कुदळ्याने पूर्ण मुळासकट काढायला पाहिजे तरच, नाहीतर परत ते उगत उगत राहणार. हे बघा ह्याच्यातनं पण आले. तेच मी आता बघत होती, आपल्याला काहीतरी करावं लागेल. आत्ता काढून काही उपयोग नाही, कारण पटकन निघणार नाही ते. पाऊस पडला ना मग माती कशी नरम पडेल ना, आणि मग ही काढता येईल. मग हा कचरा पण जाळायचा आहे. पण बघितलं जाऊन मी तर अजून ओला आहे, त्याच्यामुळे थांबूया आपण. अजून एखाद दिवस तरी थांबावं लागेल. राहू दे. ऊन बघा कसलं कडकडीत आलं आहे. असं ऊन पाहिजे आता सध्या. तर आता मी बागेत जरा आले होते जरा फेरफटका मारायला, कारण सकाळी माझं म्हणजे फेरफटका माझा राहिला ना मारायचा. तर आता मी आले होते म्हणजे जरा सावलीमध्ये एक राऊंड मारते. आणि घरामध्ये कुकर लावलेले आहे, तर शिट्ट्या काय होतील. आणि आपलं छोटं मोठं काम घरातलं कपडे बिपडे भिजवायचे बाकी आहेत, ते आता टाकलेत मशीनला, साबण वगैरे टाकून भिजवून ठेवलेत. म्हणजे कामं घरातली सुरू केलेली आहेत. फक्त कुकर झालं ना की मग बाकीच्या कामाला सुरुवात होईल. आता कुणालच्या वगैरे आंघोळीला,
अंगाची कशी जळजळ होते ना, त्याच्यामुळे ते अगोदर गेले. त्यांचं झालं का मग मी जाते, माझं आवरून घेते. आणि तोपर्यंत कुकर आपला होईल ना, तो थंड पडून जाईल. शेरू शेरू बघा कसा डान्स करतोय. चला जाऊया, बस झाला राऊंड एक. हा, एक राऊंड मारला तरी बरं वाटतं. आता ऊन पण आलं चांगलं कडकडीत. का आला बाबू? आला तू? का आलं? शेरूच्या आमच्या जखमा सगळ्या बऱ्या झाल्या आहे बघा. इथे पण जखमा होत्या ना, भरल्या सगळ्या हळद आणि तुरटीने. नाही बाबू, फक्त तिकडे एक छोटीशी जखम आहे त्या साईडला, ती पण सुकले, पण आता आहे व्यवस्थित. लावून देत नाही ना औषध, नाही तर कधीच बरं झालं असतं. माझं बछडा. हे बघा कानाच्या इथे पण. भूक लागली. झाला आता कुकर झाला ना की लगेच जेवायला देते तुम्हाला दोघांना. हां, म्हणून ते चिकन काल आणून सगळं रेडी करून ठेवलं होतं. मला माहिती होतं ना आम्हाला आता मसाल्याचं करायचं 1-2 दिवसामध्ये, म्हणून ह्यांची तयारी करून ठेवलेली ना बाबा. शहाणी पोरं आहेत ती ग माझी वासरं. पिल्ले माझे पिल्ले. एवढं पोराला माझ्या लागलं ग, वासराला माझ्या. हे बघा भरलं आहे ना सगळे जखम. हे बघा इथं जर अशी आहे हलकी हलकी, ती पण होईल. गुंडा मवाली. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं मी, शेरूला वाघाने पकडलं होतं आणि खूप जणांनी काळजीपोटी कमेंट केलेल्या आहेत आणि व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा केलेले आहेत. त्यामुळे मग सर्वांचे अगदी मनापासून मी आभार मानते. शेरू आपला अगदी आता व्यवस्थित आहे. आणि काही सूचनासुद्धा केलेल्या आहेत की ताई तुम्ही म्हणजे CCTV आहे, कंपाऊंड असं घराभोवती कंपाऊंड आहे, ग्रिल वगैरे असं सगळं सांगितलेलं आहे. तर टप्प्याटप्प्याने त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण सध्या त्या गोष्टी पटकन असं होणार नाही. कारण सगळे आर्थिक दृष्ट्या बघितलं तर ह्या गोष्टी अशा पटकन होणार नाही आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात प्राथमिक म्हणजे विचार कोणता केलेला आहे आम्ही, तर पट्टा, काटेरी पट्टा असं सांगितलेलं आहे. आणि त्या गोष्टी कशा आमच्या पण लक्षात आहेत. आणि माझं कसं चाललेलं आहे, कुठे ऑनलाईन पण बघितलं आहे मी सर्च करून, आणि शॉपमध्ये पण कुठे मिळतं आहे का इथे गावच्या ठिकाणी. कणकवलीमध्ये मिळेल, पण तिकडे आम्हाला जावं लागेल. आणि लवकरात लवकर तिथे आम्ही जाणार आहोत. म्हणजे कुणालची ऑफिसची सुट्टी असेल ना त्यावेळेस आम्ही जाणार आहोत तिथे. आणि पट्टा, काटेरी पट्टा हा बेस्ट उपाय आहे असं आम्हाला वाटतं आहे. म्हणजे बोलतो ना प्राथमिक उपाय काय, तर काटेरी पट्टा. आणि तेच आम्ही सध्या खरेदी करणार आहोत आणि मग बाकीच्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करणार आहोत. मग तुम्ही ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही लक्षात ठेवलेल्या आहेत. आणि त्यापेक्षा हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण करण्याचा प्रयत्न की नाही नक्कीच करूया. तर इथे आता मी किचनमध्ये आले जेवणाची तयारी करायला, कारण मला की नाही परत घरात सगळं आवरून पुन्हा आम्हाला जायचं होतं तरळ्यामध्ये. त्याच्यामुळे आता इथे कुकर बघा थंड झाला आणि इथे मसूरचे आमटे आहे ना ते फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे. साधी सिंपल, म्हणजे आज किचनमध्ये जेवणाचं वगैरे असं फारसं काही नव्हतंच. कारण आपण बघा मिरचीचं वगैरे काम करतो ना, इतकं थकायला होतं ना, आणि म्हणजे जवळजवळ 3 ते 4 तास जातात त्या मिरची भाजण्यामध्ये आणि सगळं करण्यामध्ये. त्याच्यामुळे इतकी एनर्जी आपली लो होऊन जाते. त्याच्यामुळेच असं साधं सिंपल जेवण आज. तर इथे बघा आमटी आता फोडणीला घालून घेतली. राई, जिरं, कढीपत्ता, कांदा, आलं लसूण घातलं फोडणीला आणि सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, कोथिंबीर घातले, टोमॅटो शिजताना घातला होता. फोडणी करून झाल्यानंतर गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलं आहे, मीठ घातलं, भरपूर अशी कोथिंबीर, आणि उकळी आल्यानंतर एक 5 ते 7 मिनटं ही मसूरची आमटी आहे ना शिजत ठेवणार की आपलं जेवण की नाही तयार. म्हणजे भाजीची गरज भासत नाही मसूरची आमटी असेल तर. आमटी आणि भात असेल, जोडीला लोणचं वगैरे असेल ना, किंवा कांदा टोमॅटोचं चिरलं ना तरी पण चालून जातं. तर इथे कुकर पण थंड झाला, भात काढून घेतला, वाघे आणि शेरू यांचं जेवण मी काढून घेतलं, म्हणजे चिकन आणि भात, आणि ते थंड करत ठेवलं फॅनखाली. आणि त्याच्यानंतर मग मिक्स करून मी त्या दोघांनासुद्धा खायला दिलेलं आहे. थोडंसं किचनचं कामसुद्धा आवरलं, म्हणजे भांडीवर जी काही घासायची होती ती सगळं करून घेतलं. म्हणजे बाहेर जायचं असेल ना तर किचनचं काम वगैरे म्हणजे जितकं शक्य होईल तितकं काम मी करते आणि मगच बाहेर पडते. मग आल्यानंतर की नाही खूप सोयीचं होतं. तर त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी थोडंसं दाखवते. आता आपले जायचेत ना मसाले कुटायला. हे बघा सगळं सामान टाकलं आहे गाडीमध्ये. मिरची, गरम मसाले सगळं भरलेलं आहे ह्याच्यामध्ये. चला घरात हो, चला घरात, चला घरात चला. जरा आवाज आला का नुसते धावायच्या मागे. ते बघा गाड्या आल्यात ना तिकडनं, त्याच्यामुळे धावतात ते. तर निघालो बघा आम्ही. मसाला आता कुटायला टाकतो, त्याच्यानंतर तळ्यात पण जायचं आहे. 1-2 पार्सल ना आपले पोस्टाने कुरिअर करायचे आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता म्हटलं निघालो. म्हणजे एका ह्याच्यामध्ये 2 कामं आपली होऊन जातील ना, म्हणून.
तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला अशा जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.